नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टल मेरिट लिस्ट बघायचे मित्रांनो. आता मेरिट लिस्ट बघण्यासाठी कुठे काय प्रोसेस असते ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो. बघा मित्रांनो, त्याआधी आपल्याला एक न्यूज बुलेटिन आले, त्या 26 तारखेचं 25 तारखेला गव्हर्नमेंटने अपलोड केलं होतं. तर आज 26 तारखेला आपल्याला न्यूज बुलेटिन दिसते पवित्र पोर्टलवरती मित्रांनो. तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो. बघा, इम्पॉर्टंट नोटीस आहे मित्रांनो, ती नोटीस आपण रीड करू. त्याच्यात बघा मित्रांनो, पवित्र पोर्टलवरती टॅप करायचं आहे. इथे टॅप केल्यानंतर बघा तुम्हाला असं पोर्टल दिसेल. तुम्हाला तुमचं मेरिट लिस्ट बघायचं असेल तर तुम्हाला लॉगिन आय डी आणि युजर आय डी आणि पासपोर्ट तुम्हाला इथे फिलअप करावं लागतील मित्रांनो. बघा आता न्यूज बुलेटिन इथे तुम्हाला दिसते. बघा इथे बेनिफिशरी लिस्ट ऑफ हॉरिझॉन्टल्स अँड अदर रिझर्वेशन्स, इथे तुम्ही टॅप केल्यानंतर तुम्हाला इथे पण दिसणार आहे. आधी न्यूज बुलेटिन बघू आपण मित्रांनो. न्यूज बुलेटिनमध्ये काय दिले बघा मित्रांनो. पब्लिश 26 फेब्रुवारी 2024 न्यूज बुलेटिन पब्लिश 26 फेब्रुवारी 2024. आता हे मित्रांनो आपण 2 नंबरची नोटीस बघू आधी. बघा मित्रांनो, असं PDF ओपन करायचे. PDF येणार आहे मित्रांनो. त्याच्यात PDF आपण ओपन करायचे. बघा त्या नोटीसमध्ये काय दिले ते आपण पूर्ण इन्फॉर्मेशन बघणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, आता तुम्हाला 25/2/2024 उमेदवारांची सूचना आली मित्रांनो. शिक्षक अभियंता बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार प्राप्त जाहिरातीतील रिक्त पदासाठी उमेदवारांची निवडीसाठी शिफारसबाबत. आता मित्रांनो बघा, पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक अभियंता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 नुसार मुलाखतीशिवाय व मुलाखतीसह या 2 प्राप्त प्रकारातील जाहिरातीसाठी उमेदवाराकडून दिनांक 5/2/2024, 14/2/2024 या कालावधीमध्ये प्राधान्यक्रम घेण्यात आले होते. त्यातील स्थानिक स्वराज्य संस्थातील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती व या प्रकारांतर्गत त्याची गुणवत्तेनुसार निवडीची शिफारस करण्यात येत आहे. तिसरं काय दिले मित्रांनो, मुलाखतीसह या प्रकरणातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याबाबतची कारवाई सुरू असून ती लवकर प्रसिद्ध केली जाणार आहे. आता आज प्रसिद्ध झाले मित्रांनो. बघा त्याच्यात काय म्हटलंय, मुलाखतीसह या प्रकारातील उमेदवारांच्या मुलाखत व अध्यापन कौशल्यासाठी शिफारस यादी तयार करण्याची बाबत कारवाई सुरू असून ती लवकरात प्रसिद्ध केली जाईल. म्हणजे मित्रांनो बघा, आज किंवा उद्या इंटरव्ह्यूची शिफारस केली जाणार आहे. आज यादी तयार केली जाणार आहे. आज किंवा उद्या ती यादी लागू शकते. त्याच्यानुसार आपल्याला 4थ्या नंबरला दिले, उमेदवारांची पोर्टल लॉक केलेला प्राधान्यक्रम, आरक्षण, समांतर आरक्षण, विषयाच्या गट विषय तसे विविध न्याय, निवाडे, शासन आदेश इत्यादी सर्व बाबी एकत्रित विचारात घेऊन गुणवत्तेनुसार उमेदवारांचे उच्चतम प्राधान्यक्रम निवडीसाठी शिफारस झाली आहे. आता मेरिट लागले मित्रांनो, ती मेरिट बघायचं. ही आपल्याला 5वा नंबर, ज्या उमेदवारांचे प्राधान्यक्रम लॉक केले आहे त्यांना लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म प्रोसेस दिले मित्रांनो. कसं लॉग इन करायचं आणि कसं बघायचं आपल्याला स्टेटस ते संपूर्ण या 5व्या कॉलममध्ये दिले. ॲप्लिकेशन फॉर्म मेनू अंतर्गत ॲप्लिकेशन रिकमेंड बघा, इंग्लिशमध्ये पण दिले, मराठीमध्ये पण दिले. ॲप्लिकेशन रिकमेंड स्टेटस यावर क्लिक केल्यावर सिलेक्ट राऊंड या सिलेक्ट केल्यानंतर या ड्रॉप डाऊनमधून फेज 1 यानंतर सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप सिलेक्ट इंटरव्ह्यू टाईप्स या ड्रॉप डाऊनमधून विदाऊट इंटरव्ह्यू मेनू निवडावा. त्यानंतर सबमिटवर क्लिक करावे. त्यानंतर विविध रिकमेंड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपली निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव व शिफारस झालेले पद दिसेल. प्रेफरन्स वाईज न्यू प्रेफरन्स स्टेटस या क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेल्या प्राधान्यक्रम व त्यातील शिफारस झालेल्या प्राधान्यक्रम हिरव्या रंगामध्ये दिसेल. बघा मित्रांनो, तुमचं प्राधान्यक्रम प्रेफरन्स स्टेटस कसं दिसेल तुम्हाला, हिरव्या रंगामध्ये दिसेल मित्रांनो. 6वं काय, नियुक्ती प्राधिक अधिकारी व्यवस्थापन या देखील स्वतंत्रपणे पुढील कारवाईबाबत सूचना देण्यात येत आहे. 7वं, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्र पत्रांनी संबंधी व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. तसेच उमेदवारांच्या पात्रते संबंधीचे कागदपत्राची निवडीचे कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास उमेदवारांची निवड कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.
तसे अशा उमेदवारांना योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल. 8व्या नंबरला बघा मित्रांनो, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांची पुढील प्रक्रियेशी संबंधित नियुक्तीचे प्राधिकारी यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. बघा मित्रांनो, 8वा नंबर इम्पॉर्टन्स पॉईंट आहे. नंतर 9वा, उमेदवारांची निवडीबाबत उमेदवारांना काही अडचणी असल्यास राज्यस्तरावर तक्रार निवारण दुरुस्ती समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी आपण ईमेल आय डी बघा, ईमेल आय डी दिले तर ईमेल आय डीवरती आपण तक्रार करू शकतो. सबळ पुराव्यासहित अर्ज सादर करता येईल. 10 नंबर, उमेदवारांना अन्य काही अडचणी आल्यास या ईमेलवरती तुम्ही ईमेल करायचं आहे मित्रांनो. नंतर 11व्याला, ही संपूर्ण प्रक्रिया पार पाडली जात असताना अनेक असंतुष्ट घटक काहीतरी वावडल्या उडवून प्रक्रियेमध्ये अडथळा आणण्याचे प्रयत्न करत होते, परंतु ते सर्व प्रयत्न संदशीर मार्गाने व ठामपणे प्रशासनाने हाणून पाडले आहे मित्रांनो. 12 नंबर, निवडीसाठी शिफारस झालेल्या सर्व उमेदवारांचे शालेय शिक्षण विभागातर्फे हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्य शुभेच्छा. शिक्षक होणे ही आयुष्यातील सर्वोत्तम घटना आहे, याची जाण ठेवावी. सेवानिवृत्तीपर्यंत जतन करून ठेवावी. मित्रांनो, ही नोटीस अनाउन्समेंट झाली मित्रांनो. बघा, ऑल प्रायमरीची लिस्ट आली मित्रांनो. तुमची अजून एक लिस्ट बाकी आहे मित्रांनो, ती आपली 8वी 9वी 10वी 11वी 12वी यांची लिस्ट बाकी आहे, तर ती लवकरात लवकर अनाउन्समेंट केली जाणार आहे. ही संपूर्ण नोटीस वाचायची मित्रांनो. व्यवस्थित नोटीस वाचल्यानंतर तुम्हाला समजेल आणि कसं आपलं स्टेटस सिलेक्शन झालं का नाही ते ती प्रोसेस पण इथे दिली मित्रांनो. कसं कोणत्या पद्धतीने जायचं, आपण पवित्र पोर्टलवरती जायचं, युजर आय डी आणि पासपोर्ट तिथे फिलअप करायचं आहे. नंतर सर्व आपल्याला लेफ्ट साईडला बघायचं मित्रांनो. लेफ्ट साईडला सर्व डिटेल दिसेल, तिथे आपल्याला ॲप्लिकेशन फॉर्मवरती टॅप करायचं आणि तिथे सर्व आपल्याला डिटेल दिसणार आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, नेक्स्ट नोटीसमध्ये आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू मित्रांनो.